हेमलता वनस्पती आयुर्वेदिक महत्त्व फायदे आणि खबरदारी. नमस्कार मित्रहो, मी सीताराम सावजी उतेकर. माझ्या महाआयुर्वेदिक जडीबुटीमध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण हेमलता या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्राचीन वनस्पतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 1. हेमलता वनस्पती म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये हेमलता या शब्दाचा शाब्दिक अर्थ सोन्यासारखी पिवळी वेळ असा होतो. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथामध्ये या वनस्पतीला प्रामुख्याने सुवर्णलता किंवा अमरवेळ कस्कुटा रिफ्लेक्सा या नावाने ओळखले जाते. ही प्रामुख्याने एक परजीवी वेळ पॅरासिटिक वाईन असते. म्हणजेच या वेळीला स्वतःची मुख्य मुळे किंवा पाने नसतात. ही वेळ ज्या मोठ्या वृक्षावर आश्रय घेते त्याच झाडातील आवश्यक पोषक घटक आणि रस शोषून घेऊन आपली वाढ करते. स्थानिक भाषेनुसार वेगवेगळ्या भागांत इतर काही वनस्पतींनाही हेमलता म्हटले जात असल्याने वैद्यकीय वापरासाठी तिची योग्य ओळख पटवणे अत्यंत गरजेचे आहे. 2. ही वनस्पती कुठे आढळते? हेमलता किंवा अमरवेल प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान असलेल्या प्रदेशांत सहजतेने आढळते. भौगोलिक विस्तार: भारत, नेपाळ, श्रीलंका आणि आशियातील इतर अनेक उष्णकटिबंधीय देशांमध्ये ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. आढळणारे ठिकाण: भारतातील मैदानी तसेच डोंगराळ भागांत, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवर, जंगलांत किंवा शेताच्या बांधांवर ही पिवळ्या हिरव्या रंगाची वेळ पसरलेली दिसते. 3. वनस्पतीमधील मुख्य औषधी घटक: वैज्ञानिक दृष्टिकोनातून हेमलता वेलीमध्ये खालील महत्त्वाचे घटक आढळतात. अँटीऑक्सिडंट्स: शरीरातील पेशींचे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करतात. फ्लॅव्हनॉइड्स: शरीरातील सूज कमी करण्यास आणि विविध आजारांशी लढण्यास मदत करतात. फेनोलिक संयुगे: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. अँटीमायक्रोबियल गुणधर्म: विविध प्रकारचे जीवाणू आणि संसर्गापासून शरीराचे रक्षण करतात. 4. हेमलता वनस्पतीचे आरोग्यदायी फायदे. का? रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे: या वनस्पतीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीराची नैसर्गिक रोगांशी लढण्याची क्षमता मजबूत करतात. हवामान बदलमुळे होणारे आजार, सर्दी, खोकला आणि तापावर ही वेळ गुणकारी मानली जाते. ख. पचनक्रिया सुधारणे: पारंपरिक आयुर्वेदात हेमलता वेलीचा वापर पोटाशी संबंधित तक्रारींवर केला जातो. हे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास, अपचन, गॅस आणि पोटातील जंत कमी करण्यास मदत करते. ग. त्वचेच्या समस्यांवर उपयुक्त: हेमलता वेलीचा लेप किंवा अर्क त्वचेवर बाह्य स्वरूपात लावल्यास त्वचेचे संसर्ग, अंगावर येणारे पुरळ, खास आणि सूज यावर त्वरित आराम मिळतो. घ. केसांचे आरोग्य: काही पारंपरिक उपचारांमध्ये या वेलीचा काढा केस धुण्यासाठी वापरला जातो. यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो आणि केसांची मुळे मजबूत होतात. रक्ताचे शुद्धीकरण: आयुर्वेदानुसार ही वनस्पती शरीरातील विषारी घटक टॉक्सिन्स बाहेर काढण्यास आणि यकृताचे, लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत करते. 5. उपयोग कसा करावा? काढा डिकॉक्शन: वेलीचे तुकडे पाण्यात उकळून त्याचा काढा बनवला जातो. चूर्ण पावडर: सुकवलेल्या वेलीची बारीक पावडर बनवून ती मध किंवा कोमट पाण्यासोबत घेतली जाते. लेप पेस्ट: त्वचेच्या किंवा केसांच्या समस्यांसाठी ही वेळ वाटून तिचा लेप लावला जातो. छ. संभाव्य तोटे आणि खबरदारी: चुकीची ओळख: चुकीची वेळ वापरल्यास विषबाधा होण्याचा धोका असतो. अतिसेवनाचे दुष्परिणाम: ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास मळमळ, उलट्या किंवा पोटदुखी होऊ शकते. गरोदर महिला: गरोदर आणि लहान मुलांना दूध पाजणाऱ्या मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करू नये. तज्ज्ञांचा सल्ला: कोणतीही जडीबुटी वापरण्यास पूर्वी योग्य आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. त्यांना ही माहिती कशी वाटली हे खाली कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.